नमस्कार. मी सोनाली रवींद्र खलोकार. सावित्री शक्तीपीठ, महाराष्ट्र. 11 एप्रिल 2026 महात्मा ज्योतिबा फुले यांची 200वी जयंती. त्यानिमित्ताने महात्मा फुले यांनी त्या काळी अखंडाद्वारे मोठे प्रबोधनात्मक कार्य केले. ते आजही उपयुक्त आहे. ऐका त्यापैकी एक अखंड व त्याचा भावार्थ. आजचा अखंड आहे: लाडीचे पाझर येती जिभेतून, अभियंकाविन स्नान होते. पदार्थाचे दोष वाही नाक्यातून, चंदन लेपन कशासाठी. देवास आश्रम गुरुजींनी दिले, मूढ वेढे केले धूर्तापरी. सर्वांचा निर्मिक शरीरात कोंडी, गुरुजी पाखंडी ज्योती म्हणे. ऐका या अखंडाचा अर्थ. या अखंडामध्ये महात्मा ज्योतिबा फुले गुरूंचे महत्त्व आणि गुरुकडून मिळणाऱ्या ज्ञानाचे वर्णन करतात. ओळीचा सोपा अर्थ असा की गुरुच्या मुखातून निघणारे ज्ञानाचे शब्द अत्यंत प्रभावी असतात. त्याच्या उपदेशामुळे शिष्याचे मन आणि जीवन शुद्ध होते. जसे शरीराला सुगंधी चंदन लावण्याची गरज असते, तसे गुरूंच्या ज्ञानाने मनातील दोष आणि अज्ञान दूर होतात. गुरूंनी दिलेले ज्ञानामुळे अज्ञानी भोळ्या माणसाला योग्य अयोग्य समजण्याची बुद्धी प्राप्त होते. त्याचे अज्ञान दूर होते. गुरूंच्या ज्ञानामुळे मनुष्याच्या अंतःकरणातील मलिनता दूर होऊन त्याचे जीवन निर्मळ होते. थोडक्यात या अखंडाचा मुख्य संदेश असा की गुरु हा केवळ शिकवणारा नसून अज्ञानाच्या अंधारातून दूर करून शिष्याला ज्ञान, विवेक आणि योग्य जीवनाचा दिशा देणारा असतो. गुरूंच्या उपदेशामुळे माणसाचे मन शुद्ध आणि त्याला सत्याची जाण प्राप्त होते. महात्मा फुले यांनी दिलेला संदेश आजही उपयुक्त आहे. आपण तो सर्वांनी आपल्या जीवनात अंगीकारला पाहिजे, अशी मी सावित्री शक्तीपीठ, पुणे, महाराष्ट्राच्या वतीने आपणा सर्वांस विनंती करते. जय ज्योती, जय सावित्री.